एक काळ होता. त्या काळामध्ये ज्यावेळेस मुलगा शाळेतून घरी येतो, आल्याच्या नंतर संध्याकाळी त्याची आई त्याला म्हणायची, बाळा, आज तुला कोणता अभ्यास दिला आहे, जरा दाखव बरं. लगेच ते दप्तर वगैरे काढायचं, तो मुलगा बसायचा आईच्या बाजूला आणि ते सर्व काही दाखवायचं आणि त्या अभ्यासाला लागायचा. आणि तो आईला म्हणायचा, आई, आज मला हा अभ्यास दिलाय. आई स्मित हास्य करायची आणि शांत बसायची. त्यामागचं कारण असं की आईला तेवढं शिक्षणाचं कळायचं नाही, पण आई दररोज विचारायची की बाळा, तुला आज काय शिकवलेलं आहे. मित्रांनो, आज प्रत्येक मुलाची आई वडील हे दोघेही शिकलेले आहेत. काही जण चांगल्या पदावर आहेत, काम करतात, पण तरीसुद्धा आपण आपल्या मुलांना घरी आल्याच्या नंतर शाळेतून तुम्हाला काय होमवर्क दिलेला आहे, शाळेतून तुम्हाला काय अभ्यास दिलेला आहे, याच्या संदर्भात विचारणा करतही नाही आणि विचारतही नाही. त्याचबरोबर शाळेमध्ये दिला जाणारा दररोजचा अभ्यास मुलं पूर्ण करतात आणि तो तपासला की नाही याची तपासणी आपण करत जावी. दररोज शक्य नसेल तर किमान 8 दिवसाला एकदा तरी विद्यार्थ्यांच्या वया, मुलांच्या वया आपण बघितल्या पाहिजेत की त्यांनी दिलेला होमवर्क बरोबर करतात किंवा नाही, त्यांना कोणता विषय समजतो किंवा नाही, याच्याबद्दल मुलांसोबत मुक्त संवाद करा. त्यांना विचारा आणि दिलेला अभ्यास मुलगा कंप्लीट करतोय आणि त्याची पडताळणी त्याच्या शाळेमधले शिक्षक करतायत की नाही हे तुम्ही बघत चला. कारण विद्यार्थ्यांची संख्या पाहता पूर्णच्या पूर्ण वया एका शिक्षकाला तपासण्यासाठीचा कालावधी जास्त लागू शकतो, परंतु ते तपासल्या जात नाहीत असा माझा प्राथमिक निरीक्षण दर्शनी अभ्यास आहे. त्यामुळे आपणही आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं. तो काय अभ्यास करतोय, काय करत नाही याच्याकडे आपणही लक्ष द्यावं. त्यावेळेस आई शिकलेली नव्हती, पण आज आई शिकलेली आहे.